नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि जर का सरकारी नोकरी जर का शोधत असाल तर आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला जो दाखवणार आहे तो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, जे 10वी पास आहेत आणि सरकारी नोकरी बघत आहे। कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आपण बघणार आहे GDS भरती। GDS म्हणजे काय तर ग्रामीण डाक सेवक भरती। आता ही भरती जी असते ना ती भारतीय पोस्ट ऑफिसकडून ग्रामीण आणि शहरी विभागासाठी काढली जाते। तर हीच अशीच भरती आता जानेवारी 2026च्या एंडिंगला काढली आहे। आता ह्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय आहे तर जी भरती आहे ती 10वीच्या बेसवर आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला कोणतीच परीक्षा द्यायची नाही, कोणतंच सिलेक्शनची प्रोसेस नाही। डायरेक्टली तुमचे जे 10वीचे मार्क असणार आहे त्या मार्काचा कट ऑफ लागणार आहे आणि त्या कट ऑफच्या नुसार तुम्हाला डायरेक्टली सिलेक्शन होणार आहे। तर त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूपच एकदम इम्पॉर्टंट असणार आहे। तर चला आपण डायरेक्टली आहे ना तुम्हाला पूर्ण माहिती देतो या व्हिडिओमध्ये की स्टार्टिंग डेट काय असणार आहे, पगार किती असणार आहे, एक्सेट्रा काम काय असणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, हा भारतीय डाक याच्यावरून GDS ऑनलाईन एंगेजमेंट ग्रामीण डाक सेवक ह्याची भरती चालू करण्यात आली आहे। तर यूजर रजिस्ट्रेशन जे आहे ते 30/1/2026 म्हणजे 30 जानेवारी रोजी चालू झाले आहे। त्याची शेवटची डेट आहे 14 फेब्रुवारी 2026। ॲप्लिकेशन हे 1 फेब्रुवारीपासून चालू झालेत ते 16 फेब्रुवारीपर्यंत आहेत। आणि जर का काही करेक्शन करायचं असं ॲप्लिकेशनमध्ये तर आपल्याला 17 आणि 18 तारीख हे 2 तारीख त्यांनी दिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की 1 तारखेपासून आपले ॲप्लिकेशन सबमिशन होण्यासाठी चालू झाले आहे। आता याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दिलेलं दाखवतो, हे बघा हे पोस्ट आहेत, बघू शकता। BPM म्हणजे काय तर ब्रांच पोस्ट मास्टर आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक हे 3 आहे ना जागा आहे, पद आहेत, त्यांच्यासाठी जागा निघाल्या आहे। BPM, ABPM आणि डाक सेवक या 3 पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। आता याच्यामध्ये बघा BPM, या BPM पदासाठी तुम्हाला जे पगार जो असणार आहे तो असणार आहे 12,000 ते 29,380 रुपीजपर्यंत तुम्हाला पगार असणार आहे। आणि त्याच्यानंतर ABPM आणि डाक सेवक याच्यासाठी तुम्हाला 10,000 ते 24,470 रुपयेपर्यंत तुम्हाला पगार असणार आहे। आता हे लक्षात ठेवा, TRCA स्लॅब, TRCA म्हणजे एक तुमचं 4-5 तासाचं फक्त काम असतं, तर त्याच्यानुसार तुम्हाला हा पगार जो असतो तो पगार पूर्णपणे तुम्हाला ठरवलेला असतो। ओके, तर त्याच्यावरचे तुम्हाला वेगळे पैसे अलाउन्स असतो तो नंतर दिला जातो। आता याच्यानंतर तुम्हाला एज लिमिट दाखवतो। तर एज लिमिट खूपच चांगलं आहे। मिनिमम एज जे आहे ते 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज हे 40 इयर्सपर्यंत आहे। आता हे ओपन कास्टसाठी आहे। याच्यानंतर जे SC कास्टसाठी वेगळे रिलॅक्सेशन आहे एजसाठी, हे तुम्ही बघू शकता। क्वालिफिकेशनकडे आपण येऊ तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला फक्त 10वी पासची गरज आहे। तुम्ही जर का 10वी पास असाल तर तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये 10वी पास आणि तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे, कम्प्युटरचं थोडंसं हे बघू शकता। अदर क्वालिफिकेशनमध्ये थोडंसं कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, सायकलिंग चालवता आले पाहिजे। आणि ह्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज बोलता आली पाहिजे। आता आंध्र प्रदेश, आसाम अशा खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळी लँग्वेज असते आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया इथे दिले आहेत। आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर का तुम्ही याच्यासाठी भरती करताय तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी आणि कोकणी आणि मराठी या लँग्वेज आल्या पाहिजेत, ज्या की नेटिव्ह लँग्वेज आहे त्या तुम्हाला आल्या पाहिजेत। याच्यानंतर तुम्हाला एक दाखवतो, जर का तुम्हाला बघायचं असेल की तुमच्या इथे किती पोस्ट आहेत आणि कोणत्या गावासाठी आहे, तर तुम्हाला इथं सर्कलमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सर्कल टाईप करायचं आहे। आणि इथं मी काय करतो, इथं एक काम करतो, पहिल्यांदा मी ठाणे टाईप करतो। तर इथं मी ठाणे टाईप केलं तर हे बघू शकता तुम्ही,
एक सेकंड, परभणी, सॉरी. तर तुम्ही ठाणे टाईप केलं तर हे बघू शकता. इथं हे ऑफिस नेम आलं. इथं जागा जी आहे ती ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरची पोस्ट आहे, त्याच्यासाठी आहे. TRC आहे तुमचा. मिनिमम जो पगार असणार आहे तो 10,000 असणार आहे. SC कॅटेगरीसाठी आहे जागा. आता इथं तुम्ही बघू शकता अंजूर गावासाठी, आसनगावसाठी, अटालीसाठी, अटागाव, बदलापूरसाठी. सो अशा वेगवेगळ्या, चिंचवलीसाठी ही पोस्ट आहेत. हे तुमचं TRC पेमेंट असणार आहे आणि एक कॅटेगरीसाठी जागा राखीव आहेत. हे सगळे इथे दिले आहे. याच प्रकारे तुम्हाला अजून जर का काय बघायचं असेल तर तुम्ही इथं ठाण्याच्या ऐवजी मी पुणेमध्ये जातो. तर हे बघू शकता पुण्यामध्ये जे बघू शकता आंबवडेमध्ये ABPMची जागा आहे. आळा SO पुणेमध्ये डाकसेवकची जागा आहे. SC कॅटेगरीसाठी राखीव आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इथे महाराष्ट्र आणि इथं तुमचे डिव्हिजन ते टाकून तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या गावामध्ये कोणकोणत्या पदासाठी जागा आहेत. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की 10वी पासमध्ये तुम्हाला खूपच चांगली ही अशी संधी आहे. आता ह्याच्यामध्ये अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. सो तुम्हाला जर का या व्हिडिओमध्ये जर का काही समजलं नसेल, जसं की जागा कशा बघायच्या ॲक्सेट्रा, जागा किती आहेत, नेमकं काम काय असणार आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही पण तुमचा प्रॉब्लेम असेल, काही इश्यूज तुम्हाला वाटले असतील तर. बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कॉज आपण उद्या म्हणजे एकूण मिळून 3 तारखेला आपण जो ऑनलाईन अर्ज आहे ह्याच्यासाठी तो कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आपण आणणार आहे. धन्यवाद.